बरं, आता मला जरांगे साहेब एक सांगा की तुम्ही हाही आरोप केला आज की मुंडेंच्या हाताला रक्त लागलेले आहेत. मुळात हा आरोप करण्यामागचं काय कारण आहे? असं काय केलं त्यांनी की तुम्ही थेट म्हटलात की मुंडेंच्या हाताला रक्त लागलेलं आहे म्हणून? ते कोणाचे लोक आहेत? संतोष भैया देशमुखांचा खून करणारे कोणाचे आहेत? महादेव भैया मुंडेचा खून करणारा कोण? कोण रे? गाड्या घेऊन पळतो तू, सांभाळतो तू. 5-5, 7-7 हजार कोटीची प्रॉपर्टी त्या आरपोईची, ते खरमाड्या का फरमाड्या कोण आहे? देव काय करा त्याला एवढ्या प्रॉपर्टीचं? ही प्रॉपर्टी तो आहे, त्याची नाही. तो वापर करून घेतला त्याचा. आता ते जेलला पडला तर त्याचा वापर करून घेतला. तो ही प्रॉपर्टी सगळी ती तो खुणं घडून आणले सगळे. दुसरं कोण? कारण तो लायकी आता उघडी पडली. तू मराठ्यात बीड जिल्ह्यात उघडा पाडा कालपासून. तो मराठ्याच्या आरक्षणाला विरोध केला ना काल, तेव्हापासून तू उघडा पाडला. तू किती जातीवादी आहेस? तो किती खुनं केले, किती प्रॉपर्ट्या कमवल्या, आणि तू मराठ्याचा आतून आतून म्हणतो आम्ही किती वाटोळ करतो. तू मराठ्याच्या आतून किती नेते संपवले हे तू काल उघडं पाडला. त्या मेळाव्यात तू मराठ्याच्या आरक्षणाला विरोध केला. त्यावेळेस तू लय मोठी चूक केलेली आहेस. तुला मोठं मराठीच केलेलं आहे. आणि तो मला येऊन सांगितलेलं अंतरवालीत की मला आमच्या जातीनं लय त्रास दिला पण मला मराठ्याने मोठं केलं. तू त्याच मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणतो. हा ध्यानात ठेव. तुमच्या 30 वर्षाचे राजकीय करिअर घडलं ना त्या बादर मराठ्यांमुळे घडलेलं आहे बीडच्या. नसता तुम्ही औषधाला सुद्धा सापडला नसतात राजकारणात. तुम्हाला कुठंच मराठी निवडून नाही देणार. आणि पुढच्या काळात आता मराठ्याला तसं वागावंच लागणार आहे. आणि मराठ्याच्या नेत्याला पण सांगतो, मराठ्याच्या आणि मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात ज्या जातीचा नेता जाईल त्याला मराठ्याच्या नेत्याने मराठ्याच्या जातीने तो पुढे पाडायचं म्हणजे पाडायचं. आणि यांच्याकडून मराठ्याचा जरी उभा राहिला तरी मराठ्याचा सुद्धा पाडायचा, तर सोडायचा नाही इथून पुढं. चला, तुम्ही स्पष्टपणे इशारा देताय की जे जे मराठा विरोधी असतील त्यांना निवडणुकीमध्ये पाडू अशा स्वरूपाचा इशारा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठीचा पुढचा लढा. जरांगे पाटील नवा लढा उभारणार आणि तो शेतकऱ्यांसाठीचा असेल, तो सर्वव्यापी असेल, तो एका जातीचा नसेल. आणि तो अत्यंत महत्त्वाचा असेल कारण राज्यातल्या शेतकऱ्याची, बळीराजाची परिस्थिती ही दयनीय आहे. आणि अशा परिस्थितीत जर जरांगे पाटील शेतकऱ्यांचा मूळ मुद्दा घेऊन, त्यांच्या पिकाचा मुद्दा घेऊन जर रस्त्यावर उतरणार असतील तर निश्चितपणे त्यांना पाठिंबा हा मिळेलच. शेतकऱ्यासाठी, बळीराजासाठी झालेलं प्रत्येक आंदोलन असो, नाहीतर शेतकऱ्याचा, बळीराजाचा प्रश्न असो, साम टीव्ही सातत्यानं मनोजजी तुमच्याबरोबर असेल या मुद्द्यावर. कारण शेतकऱ्यासाठी लढणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्ही एक चांगला मुद्दा घेऊन मैदानात उतरताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज या चर्चेमध्ये सहभागी झाला त्यासाठी.